राधिका, राधिका उठा, चला. आलो आपण. हो आलो. चला दादा, गुड नाईट. ओके, गुड नाईट. वहिनी, Good night. गुड नाईट. गुड नाईट. अरे हो, आईला सांग बाबांचा फोन होता. धम्माल करतायत मित्रांबरोबर. सांगतो. बाबा परत आले की डिनर प्लॅन करूया पुढच्या आठवड्यात. या Okay, शुअर. sure. Yeah. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मी मनाशी पक्क केलं की मोहिनी, अंजली यांच्याबद्दल मला जे वाटतं ते फक्त एक आकर्षण आहे. खरं तर तन्वीच आहे कायम, आणि तीच असायला हवी. खूप झालं. मी तिला सेंड ऑफ पार्टीला प्रपोज करणार. येस. आज फार बोलता नाही आलं. परत भेटशील प्लीज? मनातलं बोलायचंय. Hi friends! Welcome everyone to Send Off Party! Woo! हाय, मला सांग मी कशी दिसतेय? छान. थँक्यू. मी एकाच मिनिटात आले हं. तू चालला नाहीयेस ना? नाही. आहेस ना? हो. I'll see you in some Hey, time. move it on! 1, 2, 3, 4! Come on everyone! Sing with me! Are you ready? 1, 2, 3, काही म्हणान्या त्या ग्लुकॉन डी पेक्षा बेटर लागतंय ना. चला शेवटचा. Cheers. वाटलंच मला. तिथे सेंड ऑफ पार्टी सोडून तुमचं हे काय चाललंय इथे? मी आलोच. हा हसू नकोस. आणि चला आता. ऐक ना तन्वी, काय आहे? मला तुला काहीतरी सांगायचंय. पण ह्या परिस्थितीत मला तुझ्याकडनं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. इनफॅक्ट मी ना आता गाडी काढतेय आणि तू आता माझ्या बरोबर घरी चल. ऐकून घेशील का? मी बोललो ना मला तुला काहीतरी सांगायचंय. मी पण म्हंटल ना मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तू आधी घरी चल. अगं ऐक ना जरा. हे तू असं वागतेस ना म्हणून मला माझ्या मनातलं बोलता येत नाही, वागता येत नाही आणि करताही येत नाही. नेमकं जे करायचं असतं ना ते सोडून सगळं करतोस तू. बावळट ए बावळट बोलू नको हा मला. आहेसच तू बावळट. बर आहे मी बावळट. मी बावळट, मी मूर्ख, मी. तू मोठी शाणी ना, अभ्यासात हुशार, सतत मदतीला हजर असणारी. तन्वी द ग्रेट, मदर इंडिया. अन्या घरी चल. मला नाही यायचंय घरी. मी नाही येणार. तू जा. ऍक्च्युली तू जा. निघून जा. सतत तुझी टांगती तलवार नकोय मला माझ्या डोक्यावर. सतत तुझं दडपण. तन्वीला काय वाटेल, तन्वी काय बोलेल. तन्वी तन्वी तन्वी. मला माझं माझं जगू दे यार. मला स्वतःचं काय अस्तित्व आहे की नाही. खरं तर ना मला तुझाच त्रास होतोय.
मला माझ्या मनासारखं वागता येत नाही फक्त तुझ्यामुळे. आणि इतकं का ग ओळखतेस तू मला? काहीही गरज नाहीये मला इतकं ओळखायची. मी कसा वागेन, काय करेन, का सगळं माहिती असतं तुला. सतत तुझा पहारा, सतत तुझा धाक. मला ना कंटाळा आलाय. तू ना निघून जा माझ्या आयुष्यातनं. खरंच मोकळं कर मला. हात जोडू का की पाय पडू तुझ्या? नाहीतर एक काम करतो, मीच निघून जातो, बोलणं बंद करतो. हा, हे बेटर आहे. सगळे सगळे प्रॉब्लेम्स सुटतील ना. सॉरी तन्वी, मला माफ कर. आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी. मी बावळट आहे, मी मूर्ख आहे. आणि थँक्यू मला मदत केल्याबद्दल, मला सहन केल्याबद्दल, मला वेळोवेळी तुझी स्कूटी दिल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू सो मच. काकू, काय ग? अण्या आहे? अगं नाही, अलिबागला गेला ना तो. यंदा ठरलं होतं मित्रांचं, सुट्टी लागली की अलिबागला. तुला काही म्हणाला नाही का तो? नाही. कमालच आहे. अलीकडे विचित्रच वागतोय जरा तो. भांडण बिंडण झालंय का? नाही. हा. काकू, अरे अनुराग, ये ना बस. काकू तन्वी कुठे आहे? ती दिल्लीला गेली ना आत्याकडे. तुला बोलली नाही का ती? राहिलं असेल गडबडीत.
हॅलो काकू आहेत? काकू कोण? सॉरी, अनुरागची आई आहे का? हां, एक मिनिट हा. तुम्ही या ना, आत या. हां. आई, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलंय ग? भाजी मोडायची आहे थोडी. हं. कोण आहे? तन्वी? हो ना? अगो बाई, अगो तनू, केवढी मोठी झालीस तू. राहू दे ग, पाया कसली पडतेस. ये. मग कशी आहेस? काय करतेस सध्या आणि कुठे असतेस? बॉस्टनला. हो का? नवराई तिथलाच आहे का? हो. छान. घर खूप छान आहे, मला खूप आवडलं. अनानी केलंय सगळं. पण खरं सांगू का, इथे ना सतत दारं बंद ठेवावी लागतात. आपल्याकडे कसं होतं, सदान कदा दारं आपली सत्ताड उघडी. ये अनाची बायको. हो. मला माहितीये, मी फोटोज पाहिलेत FB वर, अनयाच्या अकाउंटवर. हो का? राधिका, पटकन पोहे कर बघू हिच्यासाठी. हो आणतेला. ए नाही, नको, खरंच नको, मी निघते आता. ए, निघते काय? एक तर इतक्या वर्षांनी मला भेटायला आलीस आणि लगेच निघालीस? अगं बघत काय उभी राहिली आहेस? जा बघू तू. मम्मा मम्मा हे बघ. मम्मा माझ्या पेन्सिलचं टोकच तुटलं. अन्याची. ए बाळा, नाव काय तुझं? ओ, ए वेडाबाई, असं लाजतात का? नाव सांग चिऊ. सांग सांग. तन्वी अनुराग देशपांडे. अनुरागचं आधीच ठरलं होतं, मुलगी झाली तर आपण तिचं नाव तन्वी ठेवायचं. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. मला म्हणाला होता, माझ्या लहानपणीची जीवलग मैत्रीण आहे. तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. सर येऊ मी? नाही अनुराग, आता भेटू शकणार नाही. तुला नाही कळणार. तू असं म्हणू शकतोस, मुली भित्र्या भागूबाई असतात. अन्या, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. किती दारडोनी जीवानी हसावे. किती मला वाटलं होतं हे सुद्धा विसरला असशील तू, आठवावे, डोळ्या आणि आठवत असलं तरी येणार नाहीस इथे. नव्याने. का? अशाच खूप साऱ्या काची उत्तरं मी सुद्धा शोधते अन्या, अजूनही. आजही माझा मेसेज मिळाल्यावर तू ह्याच ठिकाणी न चुकता कसा आलास? का आलास? म्हणजे अजूनही आपल्यात काहीतरी आहे ना, जे तुला इथे घेऊन आलंय. कारण मनातल्या त्या आठवणी नाही पुसल्या जात. तन्वी,
मला तुला भेटायचं होतं. खूप काही गोष्टी सांगायच्या होत्या. खरंच? त्या दिवशी मी तुला नाही बोललो. माझं लग्न झालंय. घरी जाऊन आले मी. काकू भेटल्या, राधिका भेटली आणि चिऊ सुद्धा. तन्वी, तन्वी सुद्धा. आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू अनुराग. तुला न भेटता जाणार होते मी, पण मग म्हटलं ह्यावेळी ना सगळं संपवून जाऊया. संपवून? राहून गेलेलं सगळं सांगायचं, ऐकायचं, बोलायचं, राहून गेलेलं सगळं. तन्वी, आता बोलून काय होणार आहे? आता आपण आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलोय. आपली लग्न झाली आहेत आणि आपण आपापल्या संसारात खूप सुखात होता न्या. गैरसमज नको करून घेऊस. अरे माझं आणि शैलेशचं मस्त चाललंय. काही आणि कशाची कमी नाहीये रे आयुष्यात. पण कधी कधी ना काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. खरंच. मैत्रिणीचं लग्न आटपून निघून जाणार होते मी परत, पण म्हटलं ह्यावेळी जर तुला न भेटता गेले ना तर परत कधीच नाही भेटू शकणार. आय एम सॉरी तन्वी. मनापासून सॉरी म्हटलं ना तर मनावरचा भार कमी होतो असं म्हणतात. सो आय एम रिअली सॉरी. कशासाठी? त्या दिवशी मी तुझ्यावर ओरडलो त्यासाठी. नंतर सॉरीचं कार्ड घेऊन मी तुला भेटायला आलो, पण मी तुला दिलंच नाही त्यासाठी. शाळेत तुझ्या बाकाकडे बघत बसायचो मी सतत त्यासाठी. तुला गृहीत धरलं त्यासाठी. तुझी स्कूटर घेऊन मोहिनी सोबत फिरायचो त्यासाठी. दारू पिऊन हिंमत गोळा केली. म्हटलं मनातलं सगळं तुला सांगून टाकूया, बोलून टाकूया. पण भांडलो मी तुझ्याशी त्यासाठी. त्या सगळ्यासाठी सॉरी. रिअली सॉरी. असं म्हणतात माणूस सॉरी म्हणायला खूप वेळ घेतो, पण त्याही पेक्षा जास्त वेळ माणूस आय लव्ह यू म्हणायला घेतो. हल्ली म्हणतात सहज पटकन बोलून मोकळे होतात, पण आपण लहान होतो ना तेव्हा का कुणास ठाऊक लागायचा वेळ नाही जमायचं. हिंमतच व्हायची नाही. भीती वाटायची. तू एक्सेप्ट नाही केलंस तर किती वेळा इथपर्यंत यायचं, वाटायचं बोलूया बोलूया. हसू नको तन्वी. हे हसू नको तन्वी. तू का हसतेस? मला माहितीये. तुला काय माहित? करेक्ट आहे. भीती तर वाटतेच ना रे. खरं सांगू, लहानपणी मी तुला भित्री भागूबाई म्हणायचो, पण घाबरायचो मी. बोलून टाकावं रे. मनावरचं ओझं हलकं होतं. माझं प्रेम होतं तुझ्यावर तन्वी. आय स्टील लव्ह यू अनुराग. आणि कायम प्रेम करत राहीन तुझ्यावर.
पहिलं प्रेम आहेस तू माझं. आणि पहिलं प्रेम नाही विसरता येत. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अजूनही सतत तुझी आठवण असते. असायलाच हवी, पण विदाऊट गिल्ट. अरे हेच तर सांगायचं होतं मला. तुझ्याबद्दल शैलेशला सांगायचंय. FB वर किंवा मोबाईलवर तुझा फोटो बघत असताना ना कुणीतरी येतंय म्हणून विंडो बंद नाही करून टाकायची आहे. माझ्या आनंदाच्या क्षणी बिनधास मोकळेपणाने तुला फोन करायचा आहे. आणि तुला मेसेज टाईप करत असताना बॅकस्पेसला जाऊन डिलीट नाही करायचंय. वाव अन्या, आज जर बोललो नसतो ना तर एकमेकांची मैत्री गमावून बसलो असतो आपण. अजूनही आपण खरंच मित्र म्हणून राहू शकतो इतकं सगळं वाटून गेल्यानंतर. जे वाटून गेलंय ते तू किंवा मी मनातनं पुसून टाकू शकत नाही ना. ते कायम आपल्या बरोबर राहणार अनुराग. आणि त्यात काही चूक नाहीये. नव्हतं इतकं तर खरंय. याचसाठी तर मी इथे आले होते. जे मला वाटलं होतं ना तेच तुला वाटलं होतं ना रे. भास सांगून मोकळं व्हायचं होतं मला. सगळं शेअर करायचं ना रे आपण. इथे या गच्चीवर केवढी धमाल केली आहे ना आपण. या सगळ्या आठवणी घेऊन आता मी परत जाणार आहे. आणि आता कुठलीच इनिबिशन्स नसतील. वाव. उद्या निघतेय मी, पण आता कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहीन तुझ्या. तन्वी, एक महत्वाची गोष्ट राहिली. हे तुझ्यासाठी घेतलं होतं. अन्या, आयुष्यात एक गोष्ट दिली तुम्ही आम्हाला, तीही चुकीची. किती हलकं वाटत होतं मला इतक्या वर्षांचं ओझं उतरल्यासारखं. मॅरेजेस आर मेड इन हेवन सगळे म्हणतात. मग तरीही आपण आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही का? कारण खूपदा आपण ते व्यक्तच केलेलं नसतं. ते व्यक्त केलं की त्याचं ओझं उतरतं. प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुलीसोबत संसार करता येत नाही, पण ती व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तरी काय बिघडलं? ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे.
खूप छान मैत्रीण म्हणून हे काय कमी ग्रेट फिलिंग आहे? तन्वी म्हणाली ते बरोबर आहे. एकमेकांच्या समोर येऊन भला मोठा पॉज जाण्यापेक्षा एक छान स्माइल चेहऱ्यावर येणं कधीही बेटर आहे. आणि त्यासाठी ना फक्त थोडीशी हिंमत दाखवावी लागते, जशी आज मी दाखवली.